मी अरुण खोडके शिवचिंतन एका शायराने म्हटले आहे की काय सांगू कीर्त राजाची मराठी मुलकाची रामराज्याची देवगिरी शोभे अयोध्या खास. असे हे देवगिरीचं साम्राज्य त्याचा शेवट झाला आणि देवगिरीच्या साम्राज्यात शेवट झाल्यानंतर उर्दू आणि फारसी भाषेला दुर्दैवाने राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. राज्याभिषेकाच्या समयास 300 वर्ष आधीपासून सुलतान आणि मोगल बादशाच्या साऱ्या कालखंडामध्ये इनामे, दानपत्रे, वतने, नेमणुका आणि ते सारे पत्रव्यवहार फारसी आणि उर्दू भाषेत होते. यामुळे संस्कृत शब्द मागे पडत होते. आपली भाषा लुप्त होत आहे हे पाहून शिवाजी महाराजांनी प्रथम किल्ल्यांना नावे संस्कृत शब्दावरून देण्याचा पायंडा पाडला. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांच्या पदाची प्रचलित असलेली नावे बदलून ती संस्कृतमध्ये निश्चित केली, ज्यामध्ये पेशवासाठी पंतप्रधान, मुजुमदारास पदासाठी अमात्य, वाकणवीस या पदासाठी मंत्री, सुरनीस या पदासाठी सचिव, सरनोबत या पदासाठी सेनापती, काजी उल कुजात या पदासाठी न्यायाधीश अशी संस्कृत भाषेची प्रचिती प्रथम महाराजांनी मराठी मुलकाला दिली. व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या फारसी शब्दामुळे मराठी पत्रामध्ये सुद्धा 75% शब्द हे फारसी असत. मराठी भाषेवर झालेले आक्रमण प्रथम मोडून काढण्याचे काम शिवकालामध्ये शिवछत्रपतींनी केले. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी